तर ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे। मस्जिद बंदर जवळील कर्णाक पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेतलेला ब्लॉक अद्यापही रद्द झालेला नाहीये। सकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता, तर काही लोकल एकाच ठिकाणी थांबून आहेत। सीएसएमटीला जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच आहेत, तर पश्चिम रेल्वेवर माहीम वांद्रे दरम्यान पुलाच्या कामामुळे रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता। मेगा ब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे ही उशिराने सुरू आहे। रेल्वे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत, त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। तर अंधेरीच्या पुढे लोकल जात नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे। तर काल आणि आज देखील लोकलचा हा खोळंबा आपण पाहतोय। रेल्वे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत, अंधेरीच्या पुढे लोकल जात नाहीये, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय। कामाला निघणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झालेत। मेगा ब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील पश्चिम रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे। रेल्वे गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, काय सध्या रेल्वेचं चित्र आहे? प्रणाली, आपण पाहतो की आज सकाळी सगळ्या प्रवाशांची गैरसोय झालेली आहे, कारण 5:30 वाजता उघडणारा जो मेगा ब्लॉक होता तो अद्यापही सुरू आहे। कर्नाक बंदरावरती जे काही रेल्वेवरती गर्डर उभारण्याचं काम सुरू आहे ते 5:30 वाजेपर्यंत संपणं अपेक्षित होतं। तेच वेळापत्रक रेल्वेनं ठरवलेलं होतं, मात्र अजून सुद्धा ते पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून तिन्ही मार्गावरच्या रेल्वे ज्या आहेत त्या अजून सुद्धा उशिराने धावत आहेत। वडाळ्याच्या पुढचा सीएसटी पर्यंत जाणारा जो भाग आहे तो पूर्णपणे ठप्प आहे। त्याचबरोबर भायखळ्याच्या पुढे सुद्धा रेल्वे ज्या त्या धावत नाहीत आणि त्यामुळे आपण पाहतोय की प्रवाशांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते आहे। या बाजूला आपण पाहतो की लांब पल्ल्याच्या ज्या एक्सप्रेस आहेत त्या सुद्धा पूर्णपणे काही काळ ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळ्या एक्सप्रेस ज्या आहेत, मेल एक्सप्रेस त्या दादरवरून सुरू राहणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि मोठी गर्दी दादर स्थानकात झालेली आहे। त्याचबरोबर वडाळ्याच्या पुढे हार्बर लाईनवरच्या ज्या काही रेल्वे आहेत त्या वडाळ्याच्या पुढे धावत नाहीत आणि त्यामुळे आज ध्वजावंदनाचा दिवस असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे चाकरमानी किंवा शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते पहाटेच्या वेळेला ज्या घरातून निघालेले आहेत ते अजून सुद्धा रेल्वेमध्ये आहेत, आपल्या त्या इच्छित स्थळी अजून सुद्धा पोहोचलेलं नाहीये। त्यामुळे सकाळी या प्रवाशांना हा रेल्वेचा जो काही फटका आहे तो बसल्याचं पाहायला मिळतं आहे। लोकल सुद्धा संथ गतीनं सुरू आहेत, अगदी परळ असेल, त्यानंतर भायखळा असेल, या इथपर्यंतच्या सगळ्या लोकल ज्या आहेत त्या धावत आहेत आणि तिथून पुढे पुढचा जो काही कल्याण त्याचबरोबर खोपोली कर्जत कसारा जो रूट आहे तो सुरू आहे। मात्र सीएसटी पर्यंत जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या अजून सुद्धा काही प्रमाणामध्ये ठप्प आहेत। कर्नाक बंदरावरती जे काही गर्डर उभारण्याचं काम सुरू आहे ते अद्यापही सुरू आहे आणि 5:30 वाजेपर्यंत हे पूर्ण होईल अशा पद्धतीची शक्यता रेल्वेने वर्तवलेली होती आणि त्याच पद्धतीने वेळापत्रक ठरवलेलं होतं। मात्र ते काम 5:30 वाजेपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये, अजून सुद्धा ते काम सुरू आहे। मात्र प्रवाशांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अशा पद्धतीचं नियोजन रेल्वेने केल्यामुळे आता या सगळ्या प्रवाशांना हा फटका जो आहे रेल्वेचा तो बसलेला आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी आपल्या ज्या काही मेल एक्सप्रेस आहेत त्या एक्सप्रेससाठी सगळे प्रवासी जे ते वाट पाहताना पाहायला मिळत आहेत। सीएसटी वरून या लोकल आता धावत नाहीये, त्याचबरोबर मेल एक्सप्रेस सुद्धा काही प्रमाणामध्ये ठप्प झालेले आहेत। त्यामुळे